नमस्कार मित्रांनो, ठरलं तर बघा सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. महिपत त्या सुपरदानाचं नाव सांगणारच होता हे ऐकल्यानंतर हिचा चेहऱ्याचा रंगच बदलतो. ही खूप घाबरते आणि हिला घाम देखील येतो. त्यावेळी सायली लगेचच बोलते की तुला घाम का आला आहे, तू घाबरली काय आहेस. त्यावेळी ती बळच हसण्याचं नाटक करते. ग्यारने सर्वांना पोहे घ्या असं ती म्हटल्यानंतर जेव्हा प्रताप पहिलाच घासतो त्यावेळेस त्याला खूप ठसका लागतो, कारण पोहे खूपच तिखट झाले असतात. सर्वच मिरची याच्यामध्ये टाकले का तो लगेच असं बोलतो. त्यानंतर सर्वजण बोलतात मला नाही खायचं. त्यावेळेस अश्विन पुढे बोलतो तिने किती प्रेमाने आपुलकीच्या नात्याने बनवलं आहे तेही तुम्हाला गोड लागे नका. त्यावेळेस तो देखील ते पोहे खातो आणि त्याला देखील खूपच जोरात असा ठसका लागतो. ठसका लागल्यानंतर हे काय केलं आहेस तो असं बोलतो आणि सर्वजण हसू लागतात. खरं तर तिची खिल्लीच उडवतात, पण त्यानंतर दोघे निघून जातात. सर्वांसाठी पोहे पुन्हा सायली करते आणि मला पोहे खायला सायली वहिनीची भेटले खायला असं चैतन्य बोलतो. इकडे सुमन इकडं नागराला चांगलं झापून काढते. मला मारूनच टाक असं ती बोलते, कारण नागराचे तुकडे तुकडे करणार असं बोलला होता. इकडे ऑफिसला जावं लागेल असं अर्जुन म्हणल्यानंतर सायली त्याच्यावर खूपच चिडते आणि कुठे जायचं नाही असं हे देखील बोलते. आणि इकडे न्यूज बघताना हिला खूप आश्चर्य वाटतं. अण्णा पोलिसांच्या ताब्यात आहेत म्हणूनच गायब होते असं ती विचार करते आणि आता काय करायचं ती खूप घाबरलेली असते. हाच व्हिडिओ नेमकं तिकडं सचिन देखील बघत असतो आणि त्याला लगेच कळतं की आता मी चांगल्या पद्धतीने यांच्याकडून पैसे उकळू शकतो. याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत असतो. इकडे सायली आणि अर्जुनमध्ये डिस्कशन चालू असतं. नागराज काकाचं नाव महिपत सांगणारच होता असं वाटत होतं, कारण तो एकटक त्याच्याकडे बघत होता आणि नागराज शपथ घालत होता त्याच्या मेलेल्या मुलीची म्हणजे साक्षीची. त्यावेळेस खरंच असू शकतं, पण कसं सिद्ध करायचं हा देखील दोघांना प्रश्न पडतो. सचिनकडं ही साक्षी जाते त्यावेळेस ती खूपच घाबरलेली असते. तुला घाबरलं काय झालं आहे. त्यावेळेस ती काय सांगणार, त्याच वेळेस ती पलटी मारते आणि बोलते मला सोडून जाणार नाहीस ना. त्यावेळेस सचिन डोक्यात प्लॅन वेगळाच घेऊन समोर आलेला असतो. इकडे सायलीचे सर्वजण कौतुक करत असतात आणि बोलतात की अर्जुन बरोबर सायली असलं तर आपल्याला कसलीच चिंता नाही. त्यावेळेस अश्विनीकडे ड्रेसिंग वारंवार आपण करत राहू आणि तू नंतर फायनल रिपोर्ट घे असं बोलतो. त्यावेळेस थँक्स असं अर्जुन बोलतो. त्यानंतर सायली अश्विनला बोलते की आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यावेळेस ती काही रूममध्ये जातात. इकडे प्रिया नागराजला भेटते. आता महिपत नाव सांगितल्यावर काय करायचं. त्यावेळेस असं काय होणार नाही असं नागराज बोलतो आणि डोक्यात प्लॅन वेगळाच शिजलेला दाखवतो. इकडे तिघेजण डिस्कशन करतात. त्याच वेळेस त्या ठिकाणी प्रिया येते आणि काय बोलत होता असं ती वारंवार विचारते. हे दोघे निघून गेल्यानंतर ती खूप अश्विनला मनातलं मोकळं करण्यासाठी बोलत होती, पण तसं काय त्यांनी केलं नाही. तो काही न सांगताच निघून गेला, पण हिला खूपच टेन्शन वाढलं. आता महिपतकडे पुन्हा जावं लागेल आणि त्याच्याकडून इन्फॉर्मेशन काढावं लागेल असं अर्जुन ठरवतो. तसं तो जाते देखील, पण त्याच्या आधीच पोलीस तिथे एक आलेला असतो आणि तिने एक व्हिडिओ दाखवला असतो की साक्षी आगीमध्ये आहे. आता पुढे काय होईल व्हिडिओमध्ये नक्की बघूयात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.